शुभ सकाळ सर्वांना. मी आज छबी आधी राहत होते ना, म्हणजे माझ्या आईच्या घरी आलेली आहे. सर्वांना परत एकदा शुभ सकाळ. मी एक अशी कहाणी सांगणार आहे किंवा एक अशी सत्य घटना हकीकत म्हणू शकतो आपण ह्या घराची, ह्या वास्तूची, जी खूप छान आहे. माझा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, छबी तर आता गेलेली आहे, त्यांना दुसरं घर भेटलेलं आहे. हे बेडरूम आहे. हे बघा, हे जे आमच्या आईचं साहित्य होतं ना, हे सगळं छबीच्या आईने इथेच ठेवलेलं आहे, मम्मीनं. आता हे सगळं घर मी आवरणार आहे. हे बघा, घरात अशी घाण पडलेले, कुठं काय साहित्य पडलेले. हे पहा, अशा मी भिंतीवरती 2 वर्षापूर्वी डिझाईन करून घेतलेली. हा बेडरूम आहे. हे किचन आहे. हे पहा, किचनमध्ये हे आईच्या काय रॅक भांड्यांची ती तशीच आहेत. हे किचन आहे. इकडं आहे ती गॅलरी आहे. हे पहा, गॅलरी अशी सुंदर हवा येते ना इथं. हे बघा, थोड्याफार कुंड्या आहेत. हे बिट्टूची खेळणी, छबीची खेळणी सगळी इथंच आहेत. हे बघा, हे किचन झालं. बेडरूम आपण पाहिले. हे बेसिन पॉट आहे. ही कुंडी होती आमच्यातली, मणीनं आमच्या उडी मारली, त्याचं जे वरती जे तोंड होतं परीचं ते तुटून गेलं, कुंडीही राहिली. हे बघा, हा सोफा आहे इथं. इथं अशा भिंतीवरती बबलची डिझाईन आहे. हा हॉल आहे. हॉलमध्ये पण भरपूर कचरा आहे. आणि आपला दरवाजा बाहेर आतमध्ये एंट्री करण्यात आहे. हा प्रशस्त हॉल आहे. कसं वाटलं आमचं घर सांगा. आता हे घर आम्ही रेंटने देणार आहे, भाड्याने देणार आहे. घर खूप छान आहे. ह्या घराशी आमचे खूप म्हणजे असे काय म्हणतो आपण नाते जुळलेले आहेत. माझी जी एंगेजमेंट होती, जो साखरपुडा होता, तो ह्याच घरात झालेला, ह्याच हॉलमध्ये झालेला. आणि सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे, हे फक्त आमच्यासाठी घर नाही आहे किंवा ह्या ज्या 4 भिंती आहेत, ह्या फक्त भिंती नाही आहेत. एक संरक्षण आहे घराचं किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तींचं संरक्षण आहे. बाबांचं माझ्या हे दुसरं घर. आमचं गावाकडे 2 छोट्या रूम आहेत. छोट्या म्हणजे आहे तेही घर भरपूर मोठे, पण ह्या जे आपल्याला एक आपण म्हणतो की एक उंच इमारतीमध्ये जे घर असतं ते बघण्याचं स्वप्न प्रत्येक व्यक्तीचं असतं, आणि ते सत्यात उतरवण्याचं काम बाबांनी केलेलं आहे. जेव्हा मी कॉलेजला किंवा शाळेला होते ना, तेव्हा मी गावाकडून आम्ही शहराकडे यायचो. तेव्हा मी ह्या बघा बाहेर ज्या दिसतात ना बिल्डिंग आहे, त्यांच्याकडे बघून असं मीही म्हणायचे की माझं कधी असं घर होईल किंवा आम्हाला कधी असं घर भेटेल. आम्ही जे खेड्यात राहत होतो ते घर 2 रूम होत्या पत्र्याच्या, ते पण खूप छान होतं. तिथेही आमच्या आई खूप प्रेमाने सांभाळायची. पण ह्या ज्या उंच इमारती बघून असं वाटायचं की आमचं कधी एवढं असं मोठं घर होईल. रोज मी आईला म्हणायची की आमचे बाबा पण म्हणायचे की एक दिवस आपण पण असं घर घेऊया. त्यानंतर आमचं हे जे घर झालं 2012-11 साली हे आम्ही घर घेतलं. ते घरात आम्ही सगळ्यांनी घरात कुठं जरी भिंतीला जरी थोडंसं हे झालं ना, तरी आम्हाला असं वाटायचं या काय झालं. आम्ही खूप हे करायचं. हे झालं आमचं. पण आमच्या मुलांनी हे बघा कसं करून ठेवलं. ज्यावेळेस मी 9वी 10वी 11 12वीला होती ना, त्यावेळेस आई म्हणायची अजिबात भिंतीवरती काय उठवायचंच नाही बरं का, घर स्वच्छ ठेवायचं. पण आता हे आमच्या मुलांनी केलं तर हे मात्र आजी आजोबांना चालतं. असंही प्रेम असतं त्यांचं त्यांच्या नातवांविषयी. हे बघा, इथं चप्पल स्टँड ठेवलं आहे, असा बेड आहे. हे सगळं व्यस्त पडलेलं आहे. आता मी म्हटलं आईला त्रास देण्यापेक्षा हे सगळं घर आवरून घ्यावं. घर हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. आपल्या वडिलोपार्जित आपण म्हणतो की आईवडिलांचं जे घर आपल्याला मिळतं ना, ते खूप आपण नशिबान असतो. मिळतं म्हणण्यापेक्षा आपण 2 तास म्हणा किंवा 2 मिनिट जी सुखाने आपण थांबतो एवढ्या छान घरात, ते सुद्धा एक नशिबाचा भागच असतो बरं का. कुणाकुणाचं स्वप्न असतं की आम्हाला हे घर भेटावं. हे आमचं दुसरं घर. गावाकडे एक आमचं घर आहे, हे दुसरं. ही जी समोर जी बिल्डिंग दिसते ना बघा, हे पहा दूर, तिथेही आमच्या बाबांनी अजून एक 3रं घर घेतलेलं आहे. ते घर तर खूप सुंदर आहे. तो 2 BHK फ्लॅट आहे. त्याच खाली गाळ्या आहेत, तिथेही गाळा घेतलेला आहे. अजून एक गावाकडे घर आहे. अशी टोटल आमची 5 ते 6 घरं झालेली आहेत. इमारतींचं उंच इमारतीमधलं हे आमचं पहिलं घर. हे घर इतकं आमच्यासाठी एक लाभी आपण म्हणू शकतो की एखादं घर असं घेतलं ना की आपल्या आयुष्यात भरभराटी येते. तसं हे घर होतं. ह्या घरापासून आमची 5 ते 6 घरं झाली. हे बघा,
खूप छान घर आहे. आता फक्त फरक एवढाच आहे की आई इथं नाही आहे, आई गावाकडे असते. नाहीतर हे घरात दरवाजाची बेल जरी वाजली ना की समोरून अशी आई आपल्याकडे येईल. ह्या ज्या फिलिंग्स असतात ना, ह्या ज्या आपल्या भावना असतात ना, त्या खूप भारी असतात. हे बघा, ही आईची भांडी बघितली ना, हे पहा, ही माझ्या आईच्या ही लग्नातली भांडी, किंवा हे तिची एक, हे बघा, ह्या आईच्या बरण्या, हे छोटे छोटे डबे, ही काय आपण म्हणतो भाजीची जाळी, ही तिची छोटी ताटं. ही आम्ही जेव्हा छोटे होतो ना तेव्हा ही आईने घेतलेली आमच्यासाठी ताट. आमच्या तिघींसाठी पण आईने सेम करून ठेवलेली बरं का घेतली. ही छोटी टोपली, ह्या प्रत्येक गोष्टी आहेत ना तिच्या, अशा आपण म्हणतो एक पै ना पै जोडून तिच्या आठवणी तिने घेतलेली ही छोटी छोटी भांडी खूप अनमोल आहेत. मला असं वाटतंय आईने ही जी भांडी आहेत गेले 35 वर्ष खूप छान सांभाळले. त्यातली तरी ह्या चिनीमातीच्या बरणीमधली ना एक बरणी संस्कारकडनं माझ्या फुटली होती ती. हे बघा, छोट्या छोट्या बरणीपासून हे गेले 35 वर्ष ही फक्त काच सांभाळून ठेवलेली. असं नाही, ह्या काचेमागं खूप काही, एक घराची एक जबाबदार स्त्री जेव्हा लग्न करून येते, इज्जत, मर्यादा, मान, सन्मान, या सगळ्या गोष्टी ह्या काचेसारख्या तिने सांभाळून ठेवलेल्या आहेत. तेवढंच आईनं जेवढ्या गोष्टी सांभाळल्या तेवढंच तिचे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम बाबांनी सुद्धा केलेले. बाबांनीही खूप कष्ट घेतलेले, रात्रंदिवस आमच्यासाठी राबलेले आहेत. तेव्हा हे कुठं तरी जाऊन त्यांच्या कष्टाचं हे घर आहे. हे फक्त बघणाऱ्यांसाठी, बाकीच्यांसाठी ह्या फक्त भिंती नाही, माझ्यासाठी किंवा माझ्या भावंडांसाठी हे घर एक त्यांनी प्रत्येक कष्टाने उभा केलेलं, जे त्यांचं घाम घालून एक एक रुपया पै ना पै जोडून हे लाखोची जे घर त्यांनी उभा केलं आहे, साकारलं आहे, हे फक्त एक घर नाही आहे किंवा एक स्वप्न नाही आहे, ही हकीकत आहे. घराकडे पाहिलं ना की मी विचार आत्ता करते, तेव्हा होते तेव्हा नाही. फक्त एवढंच मोठं घर हवं आहे आपल्याला. पण अशी सगळी ज्या घरात मोठी माणसं कशी राहतात बाबा, मोठी मोठी लोक, दरवाजा, उंच इमारत, जिना चढून वरती जायचं, ह्या गोष्टी तर साकारल्यात. पण आत्ता मला कुठंतरी जाणीव झाली ह्या गोष्टींची की बाबा नाही, बाबांनी जे कष्ट केले, जे हे उभारले, ते काही असंच कुठून तरी पैशाचा पाऊस पडलाय आणि पैसे आणल्यात आणि घर बांधलं, हे असं नाही आहे. प्रत्येक रुपया जोडून केलेलं त्यांचं हे घर आहे. घर खूप कष्टानं आपण उभा करतो ना मेहनतीनं, तेव्हा त्याची किंमत कळते. आणि कुठंतरी आता हे घर असं रिकामं बघून, ह्या भिंतींकडे बघून असं वाटतं किती कष्ट केले असतील, किती तास म्हणू शकतो बाबांच्या आयुष्यातले त्यांनी हे घरासाठी पै ना पै गोळा केले असेल किंवा बांधले असेल, किती त्यांना त्रास सहन करावा लागला असेल. ह्या गोष्टींचा मी विचार करते. हे घर जेव्हा घेतलं किंवा बांधलं आम्ही सगळे खूप खुश होतो आणि अजून पण. हे बघा, हे सगळं आईची गॅसची शेगडी, ह्या छोट्या छोट्या ह्या काय म्हणतो आपण वरवंटा, ही छोटी टोपली, ह्या प्रत्येक कुंडीतले एक झाड, हे सगळं आईची आठवण आहे. आईनं अजून सुद्धा बरणी इतक्या जपून ठेवल्यात ना, मला इव्हन काल आई घरी येऊन बघून गेली, मला म्हणते एक सुद्धा बरणी फुटली नाही पाहिजे, सगळ्या व्यवस्थित भरून ठेवतो, पॅक करून ठेव. म्हणलं हो बाबा ठीक आहे, ठेवते मी. सगळ्या गोष्टीत खरंच आपल्या आईवडील आपल्यासाठी एवढे करतात, तर प्रत्येक मुलानं मुलीनं त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याला हे जे भेटते ना ते खूप आपण भाग्यवान आहोत. मी तर म्हणेन प्रत्येक व्यक्ती जो हा व्हिडिओ बघतोय, ज्यांना वडिलांकडून किंवा आईकडून असं घर भेटलंय ना, आपण प्रत्येकजण भाग्यवान आहोत. ज्यांना नाही आहे ना त्यांना ते हप्ते भरण्यासाठी करावं लागणार ना परिश्रम. काही लोक लोन काढून, होम लोन काढून घर घेतात स्वतःच्या जीवावर. काही कर्तृत्वान मुलंही अशी आहेत, मुली अशा आहेत की ती स्वतःच्या जीवावर एक घर बांधतात. त्यांचं जे कष्ट आहे ना फक्त तेच सांगू शकतील की काय परिश्रम करावं लागतात घर बांधायला. आणि काही लोक असे असतात, आपण असं म्हणू नाही शकत की ते अभाग्य आहेत किंवा त्यांचं भाग्य नाही आहे, त्यांचं नशीब नाही आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्या एका छोट्याशा पालामध्ये जातं किंवा पत्र्याच्या घरात किंवा काडाचं घर आपण म्हणतो, छोटंसं छप्पर, त्यातच त्यांचा जन्मही होतो आणि मृत्यूही होतो. अशीही काही लोक आपल्याला भेटतात. पण आपण भाग्यवान असतो, कुठंतरी आपल्यावर आपण म्हणतो की वास्तुपुरुष प्रसन्न असतात म्हणून आपल्याला चांगली घरं भेटतात किंवा आपलं चांगलं कर्म असतं, कष्ट असतं. कष्ट, मेहनत, कर्म करत राहणं अगदी गरजेचं आहे आपल्याला. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणून भेटतात आपल्याला.
आणि हे घर आमच्यासाठी छोटं नाही, खूप मोठं घर आहे. आणि मला हे घरात आलं ना की पहिलं मला सगळ्या अशा मी आधी इकडं आम्ही यायचो ना तेव्हा आम्हीच दिलेला. तेव्हा आम्ही गावाकडे राहत होतो, तेव्हा पण असंच थोडीफार कुठंतरी आर्थिक परिस्थिती, पैशाची जी चणचण असते ना आपण म्हणतो ती प्रत्येक वेळेस असं आपण शब्दात नाही सांगू शकत की आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही पत्र्याच्या घरात राहत होतो, आमचं एवढं मोठं घर भाडं दिलं. हे सांगणं योग्य आहे. जी काही आर्थिक परिस्थिती होती त्यावेळीही आमची आई आम्हाला सगळ्या गोष्टी घ्यायची, बाबाही आम्हाला सगळ्या गोष्टी घ्यायची. पण सगळ्यात जास्त पैसे जरी बाबांचे असले ना हे घर बांधण्यासाठी, पण ते जे कष्ट आहे ना, जी मेहनत आहे ना, परिश्रम आपण म्हणतो, राबणं, घर घेणं, ही संकल्पना किंवा हा जो काय आपण म्हणतो प्रकल्प म्हणू शकतो, हो सगळा माझ्या आईचा होता. आईनं खूप कष्ट करून रानाकडं आम्ही घर होतं ना आमचं, कोंबड्या पालन कर, शेरड्यांना सांभाळ, ती वीक, कुठंतरी 2-3 हजार ह्या घरासाठी तिनं जमा केलेले. खूप छान घर आहे, मला खूप आवडलं. नक्की प्रत्येकाला जर असं घर असेल ना तर प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची खरंच किंमत करा. हां, कधी कधी आपले आईवडील आपल्याला रागवतात बरं का, इतकं टोकाचं बोलतात ना की असं वाटतं आता आपल्याला कुणीच नको आहे, तेच नको आहे, नकोच मला तुमचं घर पण नको आहे, तुमची गाडी पण नको आहे, मला तुमचं काहीच नको आहे आता. पण हा राग आहे ना आपला, माझं तर सांगणं आहे, क्षणिक असतं बरं का, तासाभरानं एका तासानं आपला राग आपला निघून जातो. पण आपले जे शब्द आहेत ना आपण आपल्या आईबाबांसाठी वापरतो ते तसेच राहतात. आणि आपली आई इतकी हळवी असते ना प्रत्येकाची की ती कधी कधी वेळेप्रसंगी आपण असं बनवून तर ती गपचूप रडते. माझ्या बाबतीत पण खूप वेळा असं होतं बरं का. माझी आई मला अजून, माझी 2 मुलं झाल्या संस्काराने बिट्टू, तरीसुद्धा रागवते. कधी कधी नाही ना तिला असं काहीतरी अजून पण म्हणते थोबाडं फोडीन, फिक्स तिचं वाक्य असतं, पुढंचं बोलायचं नाही. आणि बाबांपुढं तर मी, माझी बहीण किंवा माझी मुलं कुणीसुद्धा त्यांच्या शब्दाला प्रत्युत्तर करल आणि बोलल अजिबात झालेलं नाही आहे. कधीच असं झालेलं नाही, ती हिंमतसुद्धा नाही आहे आमच्याकडं. अजूनसुद्धा बाबा मला कधी रागवले ना की मी एकदम शांत असते, टचकन डोळ्यात पाणी येतं की आता बाबा खूप रागवल्यात, एवढे रागवत नाही. आणि तासाभराने ते विसरून पण जातात, तासाभरात त्यांचं ते रागवणे ना ते विसरून पण जातात. त्यामुळं प्रत्येकाला माझं तर सांगणं, व्हिडिओ बघणाऱ्याने, हां आपल्या आईवडिलांनी जे काय असेल, एवढं चांगलं घर नसेल किंवा काहीही नसेल, पण त्यांनी आपल्याला जन्माला घातले किंवा आपल्याला इथपर्यंत ह्या स्टेजला उभा केले, ह्या काही गोष्टी सोप्या नाही आहेत. आपल्या दृष्टीने जेव्हा आपण आईबाप होतो तेव्हा आपल्याला कळतं की त्यांनी कसं आपल्याला सांभाळलं असेल, त्यांनी आपल्यासाठी किती कष्ट खाल्लेले असतील. प्रत्येकाने खरंच आपल्या आईवडिलांना चांगलं सांभाळा. घर घेऊ द्या किंवा गाडी, काहीही वस्तू जरी नाही भेटल्या ना तर ते आपल्यासाठी खरंच खूप चांगले आहेत. आपण त्यांच्यावर खरंच खूप प्रेम करावं. मला असं, हां राग करता, चिडचिड करत्या, 4 शिव्यासुद्धा देतात, तरीसुद्धा आपली माणसं ही आपली असतात. दुनियेत कुणीच आपलं नसतं, आई ही आईच असते. आईसारखं दुनियेत खरंच कोणी नाही आहे, आणि बाबांसारखं पण कोणी नाही. हां, वडील प्रत्येकाचीच रागीट असतात बरं का, थोडेफार चिडतात, रागवतात, पण त्यांच्या मनात आपण म्हणतो जे अंतःकरणात जे प्रेम असतं ना ते दुसरं खरंच कुणाकडे आपल्याला तसं बघायला भेटत नाही. हे आमचं आईचं देवघर आहे जुनं. लक्ष्मीची मूर्ती तिनं दिवाळीत घेतली होती. हे बघा, धान्य साठवण्यासाठी आईनं हा बॅलर घेतलेला. हे देवाचं ताट आहे. प्रत्येक गोष्ट अशीच येतात. हे सगळं आम्ही आमच्या आई, आता आमचं अजून एक घर बांधले ना गावाकडे, हे सगळं आम्ही शिफ्ट करणार आहे तिकडं. पूर्ण घर आता हे मी स्वच्छ करून घेणार. हे आमच्या आठवणी आमच्या घराविषयी कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, मी आता घराची ना सगळी साफसफाई करून घेते आणि सर्वांना बाय बाय.